नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? सर्वजणी मजेतच असणार. मी पूजा माझ्या चॅनलवर परत एकदा स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. तुम्हाला गाडी पाहून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठेतरी चाललो आहे असं. आणि आम्ही चाललो आहे आर्यकृष्णाच्या मामाच्या गावाला, म्हणजे माझ्या माहेरी. आणि माझं माहेरचं नाव आहे सोमपूर. सोमपूरला जाण्याआधी आम्हाला ताराबादला उतरावं लागतं, कारण नाशिक गाडी ताराबादपर्यंतच असते, ती सोमपूरला जात नाही. मग दादा आम्हाला घ्यायला आला. दादा म्हणजे माझा मोठा भाऊ, आणि ही आहे त्याची मुलगी अर्णया, ती पण क्यूट आहे. आणि हे बघा, हे सोमपूरचे रस्ते किती छान, निसर्गरम्य, किती छान वाटतं. आणि आम्ही सोमपूरला पोचलो. आणि हे आहे माझं माहेरचं घर. आणि इथे माझी आई आणि बाबांना पॅरेलाइजचा अटॅक आलेला होता, आणि मग त्यांना बेडवरच असतात ते पण तुम्हाला हाय करताय. आणि मग आईने पुरणपोळ्या करायला घेतलेल्या होत्या. आईला खापराच्या पुरणपोळ्या खूप छान जमतात. आपल्या इकडे खापराचे मांडे असे म्हणतो. आणि आईने सर्व ते कणकेचे लोळे भरून घेतलेले होते. आणि वहिनीच्या आई पण आलेल्या होत्या, आणि त्या पण आईला मदत करत होत्या. हे बघा, आता आई खापराच्या पुरणपोळ्या करते आता. आणि खूप छान अशा आईच्या हाताच्या पुरणपोळ्या आम्हाला सगळ्यांना आवडतात. सगळ्या नातेवाईकांना पण आईच्या हातच्या पुरणपोळ्या खूप छान येतात. हे बघा, किती मोठी पुरणपोळी खापराची. आणि इथे एक दुसरी पुरणपोळी बनवते आई. हे बघा, केवढी मोठी पुरणपोळी आई बनवते, आणि ती पण चुलीवरची खापराची पुरणपोळी. हे बघा, जशी जशी वाढवते ना आई, तशी तशी मोठी होते ती पुरणपोळी. आणि एकदम हातावर इझिली घेते. आणि बघा, किती मोठी पुरणपोळी झाली. आणि आईने ना मला पण पुरणपोळी करायला सांगितली. मला तर आईसारखी पुरणपोळी करता येत नाही, पण मला आईने छोटासा गोळा दिला होता आणि त्याची पुरणपोळी कर म्हणून सांगितली. तर मी पुरणपोळी करण्याचा प्रयत्न केला, पण ती थोडीशी फाटली पण होती, आणि खूप छोटी पुरणपोळी झाली. नंतर आईने ती पुरणपोळी व्यवस्थित करून घेतली, पण थोडाफार प्रयत्न केला. संकट चतुर्थी होती त्या दिवशी. आणि संकट चतुर्थी म्हणजे त्या दिवशी ना साखरचौथ पण म्हणतात, जी होळीच्या 5व्या दिवशी असते. तर ते ना त्याचं ताट आपल्याला करायचं असतं पुरणपोळीचं. तर त्याला 3.5 पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखवावा लागतो. मग त्या दिवशी आईने ते देवाला, गणपती बाप्पाला 3.5 पोळींचा नैवेद्य ठेवला. भजी, कुरडई, पापड, सारभात असे सर्व याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दिला. आणि सर्वांनी त्याची पूजा केली, आणि आरती पण करून घेतली आम्ही सर्वांनी.
आरती झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवायला घेतलं. आरण्या, वहिनीच्या आई पण बसल्या, वहिनी बसल्या, आर्या, कृष्णा आणि मी पण बसली. आई थोडा लेट बसणार होती कारण बाबांना जेवण द्यायचं असतं ना, म्हणून मग आई थोड्या वेळाने बसली जेवायला. माझ्या भाचीचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी. भाची म्हणजे माझ्या चुलत भावाची मुलगी. आणि मग तिघीजणी मेहंदी काढायला बसल्या आहेत आणि वहिनी त्यांच्या हातावर मेहंदी काढून देत होत्या आणि खूप छान मेहंदी काढून दिलेली वहिनींनी. ही बघा किती सुंदर अशी मेहंदी दिसते पहा तुम्हाला. आम्ही मग नवरीच्या घरी गेलो आणि तिथं संगीतचा कार्यक्रम चालू होता. मग आर्या, कृष्णा आणि आरण्या तिघीजणी खूप छान सुंदर असा डान्स करत होते. गाण्याला कॉपीराईट भेटला असता म्हणून आम्ही गाण्याचा आवाज बंद केला होता. आणि इकडे मी, माझे दोघी भाचे, वहिनी, बहीण आणि आरण्या, कृष्णा, दीदी आम्ही सर्व डान्स करत होतो आणि ह्या काकू आम्हाला ओवाळणी टाकत होत्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.